लावणी मृदंग श्रुती टाळ आणि एवढी जागा चांगली महाराज. सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात त्या जागेचं नाव आहे हा धर्ममंडप. वा, कुठं चांगलं राहिलं महाराज. एवढीच जागा चांगली आहे. आपली शिकवणच ती खरा तो एकची जगाला प्रेमार पावे. ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहते चलो. आणि कीर्तनातून शिकले जातं. कीर्तन टाइमपास नाही. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं गुण आला पाहिजे. माणूस मेला पाहिजे, गुण आला पाहिजे, झाड लावलं फळ आलं पाहिजे, पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे, घर बांधलं समाधान लागलं पाहिजे, बोर खांदला पाणी लागलं पाहिजे, परमार्थ केला परिवर्तन झालं पाहिजे. वा. महिला मंडळी शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता? सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता? मग कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? ऊसाची साखर झाली साखरेचा ऊस नाही, लाकडाचा अग्नी झाला अग्नीचं लाकूड नाही, दुधाचं तूप झालं तुपाचं दूध नाही, आणि माणसाचा देव झाला पुन्हा आपली बेजारी नाही. विठ्ठला माणूस म्हणून जन्माला आलात, देव म्हणून मरता नाही आलं तरी मरू नका, पण कमीत कमी माणूस म्हणून तरी मरा. वा. चालताना असा झाला, चार लोक आपल्या सोबत चालले पाहिजे, बसताना असा बसा, दोन लोक आपल्याजवळ बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा बातमी कळली त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना. तुका म्हणे एका मरणीची आणि उत्तमची उरे हे जागता येतं. आणि ही तळमळ संताला आहे. मायबाप चांगली, लेकरं चांगली, गुरुजी चांगली, विद्यार्थी चांगली, आणि साधू चांगला, समाज चांगला. मायबाप बिघाडे, लेकरं गुरुजी बिघाडे, आणि साधू बिघाडला, समाज. एस मध्ये बसमध्ये 50 माणसं झोपलीत. किती झोपू द्या, काही बिघडत नाही, फक्त 51 जागी पाहिजे. कोण? हा दमाडी हा कोण जागी पाहिजे? आणि आता ड्रायव्हरच जर झोपला 50 जणाला कायमची झोप लागायची शक्यता आहे. मुलांचे ड्रायव्हर आई वडील, विद्यार्थ्यांचे ड्रायव्हर शिक्षक, आणि पूर्ण समाजाचे ड्रायव्हर संत. विठ्ठला म्हणून साधू संताला अधोगतीला समाज चालला की सण होत नाही. खानदानी संत बरं का, हे असे भांगे भुंगे लोकांच्या नादी लागू नका महाराज. आपल्याला संत कळत नाही, त्यांनी काय कुठाने केली की लोक त्याला शदेल्याशिवाय राहत नाही. तपासून घेतलं पाहिजे. पाणी पेना आणि गुरु करणं. आता लोक तपासित नाहीत महाराज. महिला मंडळी बघा तुम्ही, बाजारात गेले मेथीची जुडी घ्यायची तर झटकून बघत आहेत, गाडगं मडकं घ्यायचं तर वाजून बघत आहेत. जीवन ज्या लोकांच्या हातात द्यायचं, भंगार लोकांच्या नादी लागायचं नाही महाराज. तपासून घ्यायचं. आणि पुन्हा काही झालं की मग लोक म्हणते आता बेकार वाटायला, उपयोग नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे सोडून पुन्हा कोणत्या संताच्या पाया पडू नका, कारण त्या लायकीचे आता लोक राहिलेले नाहीत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आतेने पथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत अहो, लेकरा करता आईचं दूध आहे, वासरा करता गाईचं दूध आहे, शेतकऱ्याकरता पावसाचं पाणी आहे, आणि तुमच्या आमच्या कल्याणाकरता संतांचे ग्रंथ आहे. वा. ज्ञानोबा नसू द्या, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरीच ज्ञानोबा आहेत. तुकोबरा आज नसू द्या, तुकोबरायचा गाथाच तुकोबरा आहे. जे बी तुमच्या जीवनात प्रश्न निर्माण होते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माऊली बुवा गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. कोणाच्या नादी लागता? हे माळान गंधन कपड्यावर माणसं ओळखू येतात का? काहीच्या गळ्यात एवढ्या ठोकर माळी दुमती करून मशीला हाणली म्हैस मर. गंध लावलं खटे पडे काय काय ना खटे. पुन्हा आपल्याला कळलं हे बोंदू निघाले, उपयोग होतो.
नाही. अजिबात नाही. थोडा राग येईन तुम्हाला, येऊ द्या. कीर्तन स्पष्ट बोलणं पाहिजे. स्पष्ट बघता सुखी भाऊ. लेकराने बाई कोणलाही म्हणायचं पण आई म्हणायचं नाही. बाईनं भाऊ कोणलाही म्हणायचं पण नवरा म्हणायचं नाही. माणसाने देव कोणलाही म्हणायचं पण संत आणि सद्गुरू म्हणून कोणाच्याही पाया पडायचं नाही. आपण तपासित नाही. जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं आणि जिसका बैंक में खाता नहीं, उसे कहते साधू. वा. आता हे माळान गंधन हे लोकांना देखाव आहे. आता मी तुम्हाला काळा दिसायलो का पांढरा कपड्यानी? पांढरा. तुमचं काय दुखायला लागलंय? बोला ना तुम्ही. काळा दिसायलो का पांढरा? हा, कपड्यानी पांढरा आणि आतमध्ये अभ्यास आहे. माणूस कळतो नाही कळत. त्याच्यामुळं ज्ञानोबाराय तुकोबारायने जी आपल्यावर प्रेम केलं, जी त्यांची आपल्याला सुधारणा करता त्यांनी कष्ट घेतले, देह कष्टविती परोपकारी. संतांचं ऐकलं पाहिजे. एका टायमाला देवाचं नाही ऐकलं तरी बिघडणार नाही, पण संताचं जर नाही ऐकलं तर बिघाड्याशिवाय वचननं मोडी बोलिले. तळमळे कुत्र्याला गती सहन होती का? नाही. माणसाला प्रगती सहन होती का? नाही. हलवूच नको ना. विठ्ठला कुत्र्याला गती सहन होत नाही. कोणाची प्रगती झाली माणसाला सहन होत नाही. भक्ती केली इंद्राला सहन होत नाही. आणि समाज अधोगतीला चालला संताला सहन होत नाही. पाया पडली लागून या पाया विनवितो. किती सांगितलं, किती सांगू तरी ऐकते. पाया पडे. संत म्हणले तुम्हाला सगळं पुन्हा भेटल, पण शरीर भेटणार. जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, VIP बंगला गेला पुन्हा भेटल, रोड टच जमीन गेली पुन्हा भेटल, बायको मेली पुन्हा भेटेल. यो काळ आता गेला. गेला. आता नाही महाराज. तुम्ही बघा, तोंडातला शब्द गेला वापस येत. एकदा इज्जत गेली वापस येत. आणि एकदा हे मॉडेल गेलं भेटत. म्हणून मला सांगा, विचार करून बोलायचं का बोलून विचार करायचा? विचार करून बोला. हा, हे नसलं कळत पुढचं बोलतो. नळ दिसल्यावर पाय भरवायचा का पाय भरल्यावर नळाकडे जायचं? हे नसलं कळत त्याच्या पुढचं बोलतो. टाकून बोलायचं का बोलून टाकायचं? याच्या पुढचं बोलतो. मळमळ झाल्यावर उलटायचं का तसं ठेवायचं? उलटी झाली पाहिजे. त्याच्या पुढे बोलू का? आता काही उरलंच नाही तर बोलू तरी काय? स्पष्ट काय पाहिजे? टाकून एखाद्याला बोलायचं नाही, बोलून टाकायचं. पण टाकून बोलायचं नाही. नळ दिसल्यावर पाय भरवायचा नाही, पाय भरल्यावर नळाकडे जायचं. बोलून विचार करायचा नाही. बोलण्या अगोदर विचारतो वचन आधी, धरून शुद्धी ठेवी. सगळं पुन्हा भेटन, पण हे शरीर भेटणार नाही. आता ही सुवर्ण संधी मिळाली, नरदेह मिळाला. भजन करणं सोन आहे. संधी एकदा राहते का दोनदा? एकदा. पुन्हा पुन्हा नाही हो. आता हे मिळालंय का कळालंय? कळालं पुढचं बोलतो. मायबाप मिळाले का कळाले? कळाले पुढचं बोलतो. बायको मिळाली का कळाली? मिळाली बी कळाली. आईनं आवाज दिल्यावर लवकर येतो का बायकून दिल्यावर? बायकून. बोला, तुम्हाला सटवायची शपथ. नुसतं आईनं आवाज द्यावा बाळू, ते म्हणतो आवाज नाही आला. आणि नुसतं बायकून आवाज द्यावा ओ आलो. हे कशामुळे व्हायलंय? मिळालं पण कळालं. आणि जर शरीर कळालं असतं, दारू पेली शरीर कळालं असतं, मांसाहार केला शरीर कळालं असतं, अत्याचार घडला, मिळालं पण कळालं. आणि ज्याला कळालं त्याला स्वर्गातल्या लोकांना कळालं पण मिळालं कुठं? स्वर्गीचे इच्छिताती मृत्यू लोकी व्हावा जन्मा. मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. हे स्वर्गीच्या मर इच्छिताती देवा.
नसती. एक चांगला दृष्टांत आहे, लक्ष देऊन ऐका. एक अशी पडीत पडेल विहीर होती. पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्याने प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील. लक्ष द्या. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. कुठं? माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? विहिरीत. कोण म्हणलं? कोणाला म्हणली? काय म्हणली? कोण म्हणली? हा? कोणाला म्हणली? काय म्हणली? कोण म्हणली? माकड म्हणलं उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, उडी टाकू, पण माकडाचा माणूस झाला तर उडी टाकू, आणि माकडीची स्त्री झाली तर उडी टाका, नाही तर उडी टाकायची. माकडीने म्हणे तुम्ही उडी टाका. दोघांनी विचार करून उडी टाकली. कशामध्ये? विहिरीत. कोणी कोणी? हे पक्क ध्यानात ठेवा बरं का. कोणी कोणी उडी टाकली? जशी उडी टाकली माकडाचा झाला रूपवान माणूस आणि माकडीनीची झाली रूपवान स्त्री. विहिरीच्या काठावर आली. पहिले कोण होते? माकड. आता कोण झाले? माणूस. आणि मग आता गप मारावं का नाही? भेटल्यावर सुद्धा खाता आलं पाहिजे. देव देता येतो छप्पर फाडके देत आहे, आणि लेता येतो चेंबडी उधडकर लेत आहे. माकडाचं जर माणूस केलंय, आता भजन करून मुक्त व्हावं का नाही? पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस मी झालोय, पुन्हा एकदा उडी टाकू का? काय गरज आहे? बायको म्हणली तुमच्या पाया पडते, आता काय तुम्ही उडी टाकू नका. कोण म्हणलं? कोण म्हणलं? कोणाला म्हणली? माणसाला. हो, पण त्याने काय बायकोचं ऐकलं? कोणी? माणसानी. आणि पुन्हा विहिरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं खेक 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 करीत. आता हे रूपवान बाई राजा आला, हात धरला, आणि मग हे माकड तिच्या मागं पळायले. कोणा मागं? अहो बायको माग म्हणा ना. आता बायको कोणाची? माकडाची. हा, माकडाची. नेली कोणी? राजाने. पण आता माकडाला भेटती का? नाही, कारण सध्या माकडाला बायको भेटत. दृष्टांत माकडाचा नाही हो. नरद्यात येऊन भजन नाही केलं आपलं माकडासारखं होऊ नाही. हे जरी नाही ऐकालं दुसरा येईल, हे जरी नाही ऐकालं हे सरत शेवटी बा. टाळ वाजवा, टाळ वाजवा जरा. बोला माईक मध्ये. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी. टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा, वारवा मंडल करते. तुम्ही मला नादी लावून दिलं ना, अंग काढून घेतो. इथंच नाचता येतं, घरी जमन का?
घरी नाचून बघा बरं. बायको म्हणून वायर ढिले आहेत का काय? नाचू कीर्तनाची आणि ज्ञानदीप लावू. मला सांगा, पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचते का नाही? बरोबर. प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? तिरस्कारामुळं. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पितात आणि दारू पिऊन नाचतात. नवरदेवावर प्रेम म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून? पुन्हा रिपीट करा. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे आणि परमार्थातलं नाचणं हे भक्तीचं आहे. नाचू कीर्तनाचे आणि इथंच आनंद आहे. तुमच्या डोक्यात किती बी ताण असू द्या, भजनात येऊन बसा, कीर्तनात येऊन बसा, प्रसन्न राहते. विठ्ठला आता आम्ही रोज 400-500 किलोमीटर रोजचा प्रवास आहे आमचा, पण कीर्तनाच्या जागेवर आलो प्रसन्नता येते. आणि कीर्तन संपलं की पुन्हा शरीर थकून जातं. ही पावरच भजनाची. नाम तुझे घेता देवा होई समाधान. अरे याला रिटर्न दे थोडा, मॉनिटर लावत. होई समाधान तुझ्या पदी लागो माझ तन मन जान. असा लागो माझ तन मन जान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. 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 हॅलो हॅलो, इको द्या ना. अजिबात इको नाही, त्याच्यामुळे थोडंसं ताण होतोय. थोडा इको. विठ्ठला विठ्ठला गातो आवडीने गोड तुझे नाम. तुझी माझा राम तुझ घनश्याम. भजनासारखा आनंद आहे. म्हणून तर संत म्हणले भजन करा. आणि वर कामाला येणार फक्त भजनच. वर गेल्यावर विचारतात ना आपल्याला, काय काय केलं, मग आपण काय सांगायचं? तिथं विचारते, डोळे दिल ते काय बघितलं, कान दिल ते काय ऐकलं, पाय दिल ते कुठं गेलते. एकदा धाब्यावर गेलतो, पूर्ण विचारपूस होती. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. विचार मारहाण होती बरं तिथं, मारिती जोडीती झोडीती. यमाचे किंकर बहुसाला, यमाचे किंकर बहुसाला, ए यमा